चांगली गोष्ट आहे. कथेमध्ये सुद्धा एवढीच उपस्थिती तुमची असते. आज पहिला दिवस असूनही आज कीर्तनात एवढी उपस्थित आहे. खरोखर आनंद वाटतोय बघा. म्हणून जीवनाने प्रत्येकाला वाटतं की आम्हाला सुख मिळावं. तुकोबाराय म्हणतात, आपण जर आपल्या जीवनामध्ये निरंतर त्या ठिकाणी भगवंताचं नाम घेतलं, गुणगान केलं, तर निश्चितच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. आम्हाला सुखाची प्राप्ती झाली म्हणून आम्ही सर्व सुख लालो सर्व अलंकार, सुखाचे आनंदाचे अलंकार आम्ही धारण केलेले आहेत. ते घेऊन आनंद निर्भय डुलत असो. आम्ही निर्भयतेने त्या ठिकाणी जीवन जगतो का? कारण आम्हाला भगवंताच्या नामातून सुख प्राप्त झालेलं आहे. आपल्यालाही वाटतं, आपण बरेचसे प्रयत्न करतो, पण जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी आपले कर्म दुःखाची प्राप्ती करून देतात. म्हणून माणसाने जीवनामध्ये कर्म चांगले केले पाहिजेत महाराज. आज आपल्या गावामध्ये सुंदर असा सप्ताह चालू आहे, पण सांगावं लागतं की त्या ठिकाणी वर्गणी द्या, दान धर्म करा. हे सांगता ना तुम्हाला कळलं पाहिजे की दान धर्म केल्याने आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे. आणि सत्यकर्मामध्ये दिलेलं दान धर्म हे त्या ठिकाणी फलद्रूप होत असतो. म्हणून दान धर्म केलं पाहिजे. आपणही आता 7 दिवस एवढा सुंदर या ठिकाणी सप्ताह करतो आहोत आणि शेवटच्या दिवशी देखील सुंदर सोहळा, मिरवणूक, जे काही महाप्रसाद, सगळ्या गोष्टी केल्या जातील. म्हणून एकट्याच नव्हे खेळ म्हणून मिळणं एकट्याचं काम नसतं महाराज, सगळ्यांचं सहकार्य लागतं. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आजपासून सुरुवात करायची, काही ना काही सेवा द्यायची. कोणी स्वच्छता या ठिकाणी झाडूची सेवा करत असेल, कोणी गायनाची सेवा देत असेल, कोणी वाजवण्याची सेवा देत. प्रत्येकाने आपली सेवा जी पार पाडायची ती पार पाडायचा प्रयत्न करा. आणि निश्चितच या ठिकाणी दान धर्म जेवढं होईल स्वइच्छेने तेवढे करा महाराज. या सगळ्या गोष्टीतूनच तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे. तुकोबाराय म्हणतात, अशा सर्व सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर आम्ही देहामध्ये नाही तर विदेह अवस्थेला प्राप्त होऊ. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाही देहीचा विधई भूदशा. भगवंताच्या नावाने जे काही विदेह अवस्था आम्हाला प्राप्त होणार आहे, ते विदेह अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर देह काय, शरीर काय महाराज, याचं आम्हाला काही घेणं नाही. कारण आमच्या जीवनामध्ये नामाने आम्हाला अमरत्व प्राप्त होईल, ही ताकद नामाची असते. या नामाने अनेक पाप्यांचा उद्धार झाला. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.
की दृष्टी आपली चांगल्या ठिकाणी पाहिजे. नामाची ताकद की अजामिळ नामक ब्राह्मण होता, इतकं दुराचारी इतकं पाप कर्म करत होता, पण अंतकाळी भगवंताचं नाम नारायणाचं नाम मुखात आलं म्हणून अजामिळ पापरासी तोही गेला देव वैकुंठासी, तोही गेला देव वैकुंठासी. हो नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे अजामिळ नामक ब्राह्मणच नाही तर वाला कोडी पापाचे. नामामध्ये इतकी ताकद आहे की अजामिळ नामक ब्राह्मण असेल, वालाकुडी असेल की ज्याने भगवंताचं नाम घेतलं म्हणून उद्धार झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला, लिहिले रामायण रामाआधी, अधिकार प्राप्त झाला महाराज. म्हणून लक्षात घ्या नामाची ताकद काय. तुकोबराय सांगतात नामाची ताकद घेत असताना वर्णन करतात ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे देव झाले सीमा, तुका म्हणे देव झाले सीमा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे की अनेक पापांचा उद्धार झाला. म्हणून हे नाम इतकं गोड आहे. आणि बघा लोक आजकाल लोकांची प्रवृत्ती एवढी बदलली की देवाचं नाव सोडून देतील आणि नको नको ते इंग्लिश नाव ठेवतील. एक तर आजीबाई उदाहरण सांगते बघा. नामाची ताकद सांगत असताना तुम्हाला सर्व महिला मंडळींना सांगायचं मला की आपला मुलगा असेल मुलगी असेल त्याचं नाव चांगलं ठेवलं पाहिजे. एक आजीबाई होत्या, पंढरीची वारी करत होत्या आणि पंढरपूरहून येताना वारी झाली आणि परतीला येणार त्यावेळेस बसमध्ये फार गर्दी होती महाराज. आणि ती गर्दी असताना आजीबाईला काही जागा सापडली नाही. पण आजीबाईने आपली नात सोबत आणली होती 2 वर्षाची. बघा वारीला छोटी छोटी मुलं बी सोबत असतात. 2 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी नात आपली सोबत ठेवली होती, जागा नव्हती आणि आजीने आपल्या नातीचं गोड नाव ठेवलं होतं प्रेमाने पप्पी. आजीबाई कंडक्टरला त्या बस मध्ये बसलेल्या लोकांना म्हणतात मला नका घेऊ पण माझी पप्पी तर घ्या. महाराज असं कंडक्टरने ऐकतं तो तर तिथेच बेसूत पडला. काय नाव ठेवतील. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर, नाव शांती आणि घरात पैसा तर अजिबात शांती नाही. काय या नावाला अर्थ आहे. म्हणून नाव आपण चांगलं ठेवलं पाहिजे तर महाराज. आणि त्याकरता सांगेल की नाम भगवंताचं ठेवा. जनाबाई ठेवा, मुक्ताबाई ठेवा मुलींचं नाव. त्या ठिकाणी मुलाचं नाव नारायण ठेवा, विष्णू ठेवा, शंकर ठेवा. सुंदर सुंदर नाव आहेत महाराज ठेवा. आजकाल अशी नावं ठेवतात की त्यांचा अर्थही लक्षात येत नाही.
म्हणून लक्षात घ्या, नावाला फार किंमत आहे. तुकोबाराय सांगत असताना सांगतात की ऐसा नामाचं महिमा तुका म्हणे झालीच सीमा. म्हणून नामाची ताकद एवढी आहे की तुकोबाराय म्हणतात आम्ही विदेह अवस्थेला प्राप्त झालो आणि ते जे नाम आपल्या जीवनामध्ये आहे त्या नामाचं अगदी 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या मुखातून उच्चारण करायचं आहे. माझा 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 तुमच्या सगळ्यांकरता एकदा तुम्हीच टाळ्या वाजवा आणि मनापासून धन्यवाद बरं का. तुम्ही भजन केलं त्याबद्दल आणि न सांगताच हात खाली गेले त्याबद्दल. या ठिकाणी खरंच आनंद वाटतोय की सर्व मंडळी तुम्ही अगदी उत्साही आहात, आनंद घेत आहात आणि असाच आनंद तुम्ही घेत राहू महाराज. म्हणून सांगेल की जीवनामध्ये नामाशिवाय कुठेच आनंद नाही. ज्या भगवंताचं गोडसं चिंतन चाललंय तर वारकरी संप्रदायाप्रमाणे त्या भगवंताचं मुखाने भजन हाताने टाळ. विठोबा रखुमा विठोबा
की जीवनामध्ये नाम फार श्रेष्ठ आहे आणि असं जे नाम रूप आमच्या जीवनामध्ये आलं की आम्हाला शेवटी अग्नी रूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यंग. लक्षात घ्या, जो अग्निरूप झालेला आहे, जो भगवंत स्वरूप झालेला आहे, लाली तेरी लाल के जिथे देखू तो लाल और जो देखने गई लाल को मी हो गई लालम लाल. जो देवाला प्राप्त करून घेण्याकरता जातो तो देव स्वरूप होत असतो. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला अग्निरूप प्राप्त झालेला आहे म्हणून आम्हाला पाप पुण्य काहीच लागणार नाही. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो. मला या ठिकाणी जवळपास आपली सेवा संपलेली आहे आणि मी तुमच्या समोर या अभंगावरती जेवढं काही माझ्या बुद्धीनुसार चिंतन मांडायचं तेवढं मांडलेलं आहे. अगदी 10 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि त्या 10 मिनिटांमध्ये 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा आणि 1-2-4 गोष्टी मला तुम्हाला सांगून जायच्या आहेत. म्हणून लक्षात घ्या की जीवनामध्ये संस्कार फार गरजेचे आहेत, फार महत्वाचे आहेत. आज मला आनंद वाटतो की आपल्या गावामध्ये इतकी छोटी छोटी मुलं मुली घडत आहेत आणि एवढे सुंदर संस्कार
म्हणून म्हणावं असं वाटतं, धन्य माता पिता तयाचिया, पुढील कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खरोखर आपण भाग्यवान मंडळी आहोत, म्हणून संस्कार फार गरजेचे आहेत बरं का माता माऊल्यांनो. मी सांगेल, आपण संस्कार कधी देतो यापेक्षा ज्या वेळेस आपण मुलाला जन्मही दिलेला नसतो, गर्भसंस्कार फार महत्वाचे आहे. म्हणून गर्भपणामध्ये ज्ञानेश्वरीची प्रत ठेवा तुमच्याजवळ छोटी. रामकृष्ण हरी असू द्या स्वयंपाकात बनवताना रोटी. गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्या कोट्यानुकोटी. आणि देहूचे तुकोबाराय सारखे, आळंदीचे ज्ञानोबाराय सारखे मुलं मुली येतील तुमच्या पोटी, येतील तुमच्या पोटी. म्हणून संस्कार फार महत्वाचे आहे. अगदी आपण थोड्या कालावधीच्या आधी शिवजयंती साजरी केली बरोबर. कोणी डीजेने साजरी करते, कोणी वारकरी संप्रदायिक मिरवणूक काढून त्या ठिकाणी टाळ गजरामध्ये सुद्धा मिरवणूक साजरी करते माझ्या राजांची. आपण सर्व राजांचे भक्त आहोत, मावळे आहोत. पण माझ्या राजांचं जीवन काय होतं, त्यांचं आचरण काय होतं, त्यांचे संस्कार काय होते, त्यांची शिकवण काय होती, त्यांचं जीवन जगणं काय होतं मी सांगून जाईल बघा अगदी थोड्या शब्दामध्ये. ज्या जिजाऊ मातेने जन्म दिला होता ना राजांना, ते जिजाऊ माता सुद्धा धन्य आहेत. म्हणून आजही आपण त्यांना मानाचा मुजरा करतो. मुजरा मानाचा माझ्या जिजाईला, असं एक भजन सुद्धा आहे. लक्षात घ्या, ते जिजाऊ मातेला का आपण मानाचा मुजरा करतो? कारण तिने शिवाजी राजांना जन्मच दिला नाही, तर संस्कार दिले, शिकवण दिली. सांगितलं राजा तुला त्या ठिकाणी या स्वराज्याची स्थापना करायची आहे, प्रत्येक स्त्रीचा आदर सन्मान करायचा आहे. ही एका मातेने दिलेली शिकवण आहे माझ्या राजांना. म्हणून काय होतं जिजाऊ माता सांगेल, जन्म दिला जिने धन्य होती ती माऊली, जन्म दिला जिने धन्य होती ती माऊली, नाव तिची जिजाऊ शहाजी महाराजांची सावली. शुक्रवारी दिनी सूर्याचा किरण शिवनेरीवर पडला, तेव्हापासून या भारताचा इतिहास घडला, या भारताचा इतिहास घडला. आता बघा एक नवीनच पिक्चर निघाला छावा, फार सुंदर पिक्चर आहे, मी सुद्धा बघितला महाराज. शेवटचा जो सीन आहे ना तो पाहू सुद्धा वाटत नाही, इतकं बलिदान आहे अनेक राजांचं आपल्या या देशाकरता, अनेक संतांचं बलिदान या ठिकाणी आपल्या या देशाला झालेलं आहे. पण तरी सुद्धा आपण या थोर महात्म्यांचा विचार करत नाही, त्यांचं चरित्र बघत नाही. आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज केवळ त्यांनी स्वराज्याची स्थापना केली नाही, 18 प्रगड जाती एकत्रित केल्या आणि अनेक गड जिंकले. या ठिकाणी संभाजी महाराज असतील, धर्म बुडू दिला नाही. किती औरंगजेबाने किती त्रास दिला, पण तरी सुद्धा आपला धर्म सोडला नाही. छत्रपती होऊन गेलेत महाराज. तो घराणा काय वर्णन करावं. त्यामध्ये जो ही व्यक्ती होता, त्यामध्ये जिजामाता असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शहाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राम महाराज असतील, जेवढेही असतील तेवढे सगळे कर्तृत्ववान राजे होऊन गेले. आपणही राजांचं थोडस आचरण आपल्यामध्ये असलं पाहिजे. नुसती दाढी वाळून, मिशी वाळून, चंद्राची कोर लावून मावळं म्हणता येत. अरे आपण घरच्या लक्ष्मीची सुद्धा आपण काय करत नाही, किंमत करत नाही, आदर सन्मान करत नाही, बाहेरच्यांची काय करणार. पण माझा राजा एकमेव असा राजा होता की अर्ध्या रात्री एक तरुण स्त्री दरबारामध्ये यावा, राजांच्या दरबारामध्ये यावा आणि राजाने त्या ठिकाणी त्या तरुण स्त्रीला बघून म्हणावं, या या आई साहेब बसा, तुमचं स्वागत आहे. हा म्हणणारा एकमेव माझा राजा होता. म्हणून एकीकडे वर्णन सुद्धा केलेलं आहे. काड्या राती तळपत होत तिच्या रूपाचं, अशीच दिखरी होती एक मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवाना, हो राजा तो शिलवाना. म्हणून आनंदाने राजा होते तू मुसलमान, आनंदाने राजा होते तू मुसलमान. आनंदाने राजा होते हिंदू मुसलमान, आनंदाने राजा होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान.
जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, पण तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्माला. म्हणून सांगेल छत्रपती शिवाजी महाराज कमी जगलेत पण इतकं सुंदर जगलेत. आज त्यांचं मंदिर नाही पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये माझे राजे आहेत. आजही आपण त्यांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी करतो का, कारण जगणं तसं होतं. म्हणून सांगेल माणसाने थोडंसं जीवन जगावं पण इतकं गोड इतकं कर्तृत्ववान जगावं बघा की 10-4 लोकांमध्ये जर आपण बसलोत ना तर त्या ठिकाणी कोणी ना बोले उठ आणि बोलायला लागलं तर कोणी ना बोले झूट असं जीवन जगावं. म्हणून सांगेल की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. गिरशी खैरी किरडा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा, उगवला तारा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडगड युगायुगाचा गडगड युवन चाकरी तरी सरदार, युवन चाकरी मराठा मर्द होऊन खुर्द, मराठा मर्द होऊन खुर्द, त्यांनी छाटल शत्रूच्या भुजा. एक साथ म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा. भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली ती भवानी प्रसन्न झाली म्हणून राजाने अनेक राक्षसांचा वध केला. भवानी आईचा कृपा वरद, भवानी आईचा कृपा वरद, निर्दय खानाचा करून वध, निर्दय खानाचा करून वध, भवानी आईचा कृपा वरद, निर्दय खानाचा करून वध, निर्दय खानाचा करून वध. कापून येऊना करीत दैना, कापून येऊना करीत दैना, त्यांनी मातीत मिळविलं पैसा, त्यांनी मातीत मिळविलं पैसा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. उगवला 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 तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा वीर हरा गरजा शिवाजी राजा. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, शुभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, मानव धर्म मानव होते हिंदू मुसलमान, मानव धर्म होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, आनंद की. अशा राजांच्या जीवन चरित्रामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आपले आचरण तितकं शुद्ध असलं पाहिजे. म्हणून संस्कार फार महत्वाचे. संस्कार द्या आपल्या मुलाबाळांना, काहीतरी परमार्थामध्ये लावा महाराज. आणि निश्चितच सांगेल
की खरोखर हे संस्कार असतात आपल्या आई वडिलांचे. नाहीतर मुलं मुली सांभाळणं एवढं सोपं नाही, लय अवघड आहे महाराज. मी तर सांगेल बघा, काही काही मुलं एवढे अवघड असतात की ती चालू कीर्तनातही प्रश्न करतात. एक तर उठून उभा राहिला म्हणे, ताई रावणाला तोंड किती? मला सांगा, झोपतो कोण्या तोंडावर? काय प्रश्न करतील सांगताच येत नाही महाराज. एक तर एवढं अवघड की आता आई वडिलांना वाटतं की मुलं वाढ घरी संस्कार शिकत नाही म्हणून शिबिरात पाठवलं पाहिजे, कुठेतरी गुरुकुलात पाठवलं पाहिजे, त्यांच्याकडून तरी काहीतरी संस्कार मिळतील. पण जे मुलं आहेत असे काही काही मुले की ज्यांना कुठेही पाठवलं तर ती संस्कार घे नाही, तिथूनही पडून येतात महाराज. पण संस्कार सांगेल की गुरु शिक्षक, एखाद्या शिक्षकाला विचार यांना सांभाळणं किती कठीण असतं. शिक्षकांनी म्हटलं, पोरांनो आज मला सगळ्यांनी सांगायचं की तुमचा जन्म कोणत्या कोणत्या दिवसाला झाला. एकाला उठून उभं केलं, एकाने सांगितलं सोमवार, एकाने सांगितलं मंगळवार, तिसरा फार चपळ होता, चंचल होता. त्याला विचारलं, तो म्हणे गुरुजी माझा जन्म म्हणे बुधवारी झाला. आता गुरुजी म्हणे ठीक आहे बस खाली, त्यांनी नीट खाली बसवणं. तो पुन्हा उठून उभा राहिला म्हणे, गुरुजी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? गुरुजी म्हटले विचार. मग मला सांगा तुमचा जन्म कोण्या दिवशी झाला? गुरुजींनी सांगितलं म्हणे माझा जन्म रविवारी झाला. म्हणे गुरुजी तुम्ही काही सांगता, खोटं बोलतात. गुरुजी असं खोटं बोलता का? म्हणे रविवारी कुठे जन्म होतात, रविवारी तर सुट्टी असते. गुरुजींना रागात आला. गुरुजी म्हटले गप्पाच नाही तर बेल्ट काढ. म्हणे काढूच शकत नाही आणि मारू शकत नाही, बेल्ट काढला तर पॅन घालेल ना. लय अवघड महाराज. हे तर बघा कीर्तनाला असं थोडस 5-10 मिनिटं टाइम होता, कीर्तन उभं राहायचं होतं. म्हणून एका आजीबाईने जबरदस्तीच मला तिच्या घरी नेलं आणि तिच्या सुनबाईने चहा ठेवला त्या ठिकाणी. मी थोडा वेळ आपली सोफ्यावरती बसले आणि जवळच टीव्ही चालू होती. मी रिमोट हातात घेतलं, तेवढ्यात ती कार्टून पळतच आलं माझ्या जवळ. माझ्या हातचं रिमोट हिसकवलं आणि त्यांनी आपल्या आवडीचं चॅनल लावलं कार्टून. मी म्हटलं अरे दादा एखादं दुसरं न्यूज वगैरे लाव. म्हटलं ऐकू दे, थोडस बघू दे. नाही म्हणे बघायचं असेल तर हेच बघा, नाही तर चालतं वा. मी आपली गप्पच बसली. तेवढं झालं असं की त्याच्या आईने आवाज दिला आणि ती पोरग रिमोट बाजूला ठेवून आत गेलं किचन रूम मध्ये. तिथे गेला. आता मी तेवढ्या टाइमात म्हटलं आपण बदलून पाहू जमतंय का एखादं न्यूज. मी रिमोट हातात घेतलं, बदलवण्याचा प्रयत्न केला पण रिमोटनी चॅनल बदलतच नव्हतं. शेवटी विठोबा रुक्माई झालं. मी गेली आपल्या कीर्तनात, कीर्तन झालं. पण कीर्तन झाल्यावर तो मुलगा माझ्या जवळ येऊन जोरजोरात हसू लागला. म्हणजे ताई चॅनल बदललं होतं का? म्हटलं अरे दादा ते रिमोट काय तुझंच ऐकत होतं का काय माहिती. म्हटलं चॅनल काही बदललं नाही. म्हटलं असं काय केलं होतं? म्हटलं बाबा तू. त्यांनी लगेच खिशात हात घातला ना असे 2 शेल मला दाखवले. म्हणजे ताई कसं बदलणार, शेल तर माझ्या जवळ होते. लय अवघड आहे महाराज. संस्कार फार महत्वाचे आहे, म्हणून संस्कार दिले पाहिजे. आज खरंच आपण भाग्यवान मंडळी आहोत की एवढी सुंदर मुलं मुली आपल्या गावामध्ये घडत आहेत आणि याच्याही पेक्षा घडावेत अशी मी अपेक्षा ठेवेल. आणि बघा या ठिकाणी जाता जाता मी एकच इच्छा या ठिकाणी भगवंत भोलेनाथ बाबांच्या चरणी महाराजांच्या चरणी एक प्रार्थना करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह असाच निरंतरपणे चालू राहो अशी भगवंत चरणाशी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबेल. तुका म्हणे सेवा समर्पणी पायी झालं उत्तराळी ठावी असो, काही चुकलं असेल तर माझं मला माफ करा. मी नेहमीच सांगत असते, आजही सांगेल. तुम्हाला एक मुलगी असेल तर दुसरी समजा, पण मला चुकलं असेल तर माफ करा. तुम्हाला 2 असतील तर तिसरी समजा. समजायला काही पैसा लागत नाही. आणि जर का थोडीफार आवडली असेल, एखादीला मुलगी नसेल झालीच असेल इच्छा, तर दत्तक घ्या. पण चुकलं असेल तर माफ करा. या ठिकाणी पुनश्च एकदा सांगेल, ही सर्व गुणीजन मंडळी मला या ठिकाणी भाग्याने लाभली म्हणून त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. त्यामध्ये आमचे मस्कर महाराज असतील, तांबडे महाराज असतील, ही सर्व महाराज मंडळी, आता प्रत्येकांचं नाव मला माहिती नाहीये तरी सुद्धा आमचे ऑपरेटिंग करणारे सागरदादा असतील, गायगोडदादांचा साऊंड असेल, ही सर्व तरुण टाळकरी मंडळी असतील. त्याचबरोबर तुमची श्रोतांगण मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही अगदी 2 तास या ठिकाणी शांततेत कथा या ठिकाणी कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी या ठिकाणी ही सेवा समर्पित करून या ठिकाणी थांबेल. ज्ञानेश्वर
आहे. उद्या दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी राहील. ज्यांना कोणाला आपले डोळे चेक करायचे असतील मोफत आहे, त्यामुळे तुम्ही जाऊन त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. अजून काही सूचना? उद्याचं कीर्तन वगैरे काय? विठ्ठल